महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण ते नमस्कारुणी आता। सजेती सिंधूरवदनो देवो यत्पाद षडज्ञस्मरणं वासरमणि रेवतं सरासेन सियति विघ्नानां। या कुंदेन्दु तुषार हरधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभूती विदर्वे सदा वंदिता सा मा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा। मूकं करोति वाचालं पंगु लंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दनं माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासतो जयमुद्रेत। वसुदेव सुतं देवकंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ सीता कांत स्मरण जय जय राम। ओम नमो जियाद्या ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी ही ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या अध्यायातील या प्रथमच्या 2 ओव्या निरूपणासाठी निवडलेल्या आहेत। आज या ठिकाणी नांदूर पठार मधील आपल्या गणेशवाडीमध्ये श्री पारनेर नवसाला पावणारा पारनेरचा राजा यांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने नियोजित केलेली ही प्रवचन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली। आज खरं तर मला तसं दडपण येते की समोर सगळे माझ्यापेक्षा गुणी शिवाय ज्ञानाने वयाने आणि अनुभवाने सगळ्यांनीच मोठे आहेत। तुमच्या समोर मी प्रवचन सांगावं म्हणजे एवढा माझा अधिकार नाही, पण मी सांगण्याचा प्रयत्न करते। जसं काही सूर्याचा प्रकाश आहे आणि त्याच्या समोर एखादा काजवा असावा त्याप्रमाणे मी आहे। असो, इथे या ओवीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी प्रत्यक्ष गणपती बाप्पांचं वर्णन केलेलं आहे। वर्णन हे अनेक ठिकाणी केलं जातं, प्रत्येक ठिकाणी वर्णन केलं जातं, परंतु वर्णन करणारा वर्णन हे की इथे वर्णन हे गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहे आणि आपले ज्ञानेश्वर माऊली ही ज्ञानाची देवता आहे, ज्ञानाचा सागर। आणि त्या वर्णन ज्याचं करायचंय तो आणि वर्णन करणारा हे दोन्ही सुद्धा सामर्थ्य दोघांचं सारखं असायला पाहिजे। म्हणजे एखादा जर आपण पाहतो की गावात एखादा व्यक्ती चांगला आहे, चांगला माणूस आहे ना, त्या माणसाचं वर्णन एखाद्या चोराने करावं की हा माणूस चांगला आहे म्हणून, तर आपण काय म्हणू त्यांना की आपण या माणसाला चांगला समजत होतो पण हा माणूस तर चोराचा साथीदार निघाला आहे की नाही, असं म्हणू की नाही आपण। तर तसं न करता वर्णे विषयाची किंमत ही वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असते। त्याप्रमाणे इथं माऊलींनी गणपती बाप्पांचं वर्णन केलेलं आहे। माऊलींनी प्रत्येक आपण अनेक ग्रंथांमध्ये पाहतो की ग्रंथांची सुरुवात ही श्री गणेशाय नमः अशी झालेली आहे। तर इथं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये ओम या शब्दाने ज्ञानेश्वरीची सुरुवात केली
तर माऊली म्हणतात की ओम हे दुसरे तिसरे काही नसून प्रत्यक्ष गणपतीच आहे. उकार तो ब्रह्मा सॉरी गणपती म्हणजे ओम या शब्दाचा 3 हे भाग पडतात. ओम हा शब्द उ आणि म ह्या 3 अक्षरांनी ओम हा शब्द म्हणला जातो. तर म्हणजे आकार, उ म्हणजे उकार आणि म म्हणजे मकार. आता उकार, आकार, उकार आणि मकार. तर गणपती आकार चरण युगल, उकार उदर विशाल आणि मकार महामंडल मस्तकाकार. तर गणपती बाप्पांचा आकार हे आकार म्हणजे जे गणपती बाप्पांचे पाय, उकार म्हणजे विशाल असं गणपती बाप्पांचं असणारं पोट आणि जे मकार आहे ते वाटोळ्या आकाराचं गणपती बाप्पांचं जे मस्तक आहे ते मस्तक असं माऊली ते सांगतात. आता ओम हे प्रत्येक ठिकाणी सर्वात अगोदर ओमचा उच्चार केला तर ते कार्य निष्फळ होत म्हणजे कार्यसिद्धीला जातं. सर्वांच्या अगोदर ओमचा उच्चार करणं म्हणजे पहिल्यापासून वैदिक कार्यक्रमामध्ये तप वगैरे व्हायचे, यज्ञ वगैरे, त्यामध्ये सर्वात आधी ओम या शब्दाचा उच्चार केला जायचा. आता एक त्याच्याबद्दल एक कथा अशी आहे की एक विद्यार्थी असतो आणि त्याने वेदाचा सांगोपांग असा त्याने वेदाचा अभ्यास केलेला असतो आणि तो जातो आपल्या गुरुजींजवळ जातो आणि गुरुजींना म्हणतो की मी वेदाचं तुमच्यासमोर पठण करतो आणि त्याच्यामध्ये काही चुका असतील तर त्या तुम्ही मला सांगा. तर गुरुजी काय म्हणतात की तुला मी तुझ्या चुका सांगण्यापेक्षा तू त्या झाडाखाली जाऊन बस समोरच्या आणि वेदाचं पठण कर. जेवढ्या काही त्या चुका असतील तर तेवढी त्या झाडाची पाने काय होतील, खाली पडतील. तर त्याप्रमाणे तो विद्यार्थी जातो आणि वेदाचे पठण करायला सुरुवात करतो. तर थोड्याच वेळात अशी परिस्थिती होते की ते झाडच सगळं गळून पडतं की काय असं त्याला वाटतं आणि तो घाबरतो आणि आपल्या गुरुजींजवळ येतो. गुरुजींना म्हणतो की असं का झालं. तर गुरुजी त्यावेळेस त्यांना सांगतात की तुझं वेदाचं पठण हे बरोबर होतं, पण तू ते पठण करवायच्या अगोदर ओम म्हणायचं विसरला, त्याच्यामुळे तुझं काय झालं, वेदाचं पठण हे चुकलं. तर अजून एक आहे की माऊली सांगतात, आपण काय म्हणतो आता आपल्याला काय वाटतं की आता समजा इथं काय ओम नमोजी आद्या. आता माऊली म्हणतात की गणपती बाप्पा तुम्ही आद्य आहात, सर्वांच्या अगोदर काय आहे तर गणपती बाप्पा तुम्ही आद्य आहात. आता आपण असं म्हणू की आद्य गणपती बाप्पा आहे तर शंकर, भगवान शंकर आणि पार्वती यांचा तो मुलगा आहे आणि आपण म्हणतोय की समजा माऊली म्हणतात की गणपती बाप्पा तुम्ही आद्य आहात. तर आद्य का आहे तर हे ईश्वर तत्व जे आहे ते हे एकच आहेत. भगवान शंकर काय, भगवान विष्णू काय. आता असं जर पाहिलं तर आकार तो विष्णू, मकार महेश, आकार तो विष्णू, मकार महेश सॉरी आकार तो ब्रह्मा, मकार तो विष्णू, उकार तो विष्णू आणि मकार महेश जाणीला. तर हे सर्व तत्व मिळून एकच. आपण मानलं तर सगळे देव एकच आहेत. म्हणजे सर्वांच्या आधी ते ईश्वर तत्व सगळ्यांच्या आधी होतं, म्हणजे कुठेच काही नव्हतं. सगळ्यांच्या आधी काय होतं, ते ईश्वर तत्व होतं. पहिले कोठेचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. म्हणजे त्या सगळ्यांच्या आधी कुठंच काही नव्हतं, त्याच्या अगोदर काय होतं, ते ईश्वर तत्व होतं. इथं ते माऊलीनं सांगायचे की सगळ्यांच्या आधी ईश्वर तत्व होतं. मग आपण हरिपाठामध्ये म्हणतो एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी, है की नाही. मग ते कोणतंही एक तत्व आहे तर मग कोणत्या तरी एका नामाचा आपण उच्चार करायचा आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आता
सर्वांच्या आधी ते ईश्वर तत्व होतं, तर ते आपण तत्व एकच होता. तर तत्वामध्ये बघा, समजा जसं काही पाणी हे तत्व आहे की नाही, पाणी हे तत्व, पाण्याचं वाफेत जरी रूपांतर झालं तर पाणी तेच आहे, त्याच पाण्याचं बर्फात रूपांतर झालं तरी पाणी हे तत्व एकच आहे. त्याचे पाण्याचे रूप वेगवेगळी आहेत. पाणी तत्व पाणीचे, वाफ झाली तरी पाणी आहे, बर्फ झालं तरी ते पाणीचे. त्याचप्रमाणे जर तुपाचं आपण पाहिलं तर तूप हे थंडीमध्ये तूप गोठतं आणि आपल्याला जर जेवायला वाढायचं असेल आहे की नाही, आपण आता समजा पोळी खाल्ली होळीच्या दिवशी, तर ते वाढताना आपण त्या तुपाचं काय करतो, गरम करतो आणि मग वाढतो. तुपाची रूप दोन झाली, घनरूप आणि द्रवरूप. पण वाढता त्या तुपाचं रूप काय, रूप वेगवेगळे असले तरी तूप हे तत्व एकच आहे. आता इथे ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, म्हणजे हे जे ओम म्हणजे गणपती बाप्पा तुम्ही आद्य आहात आणि त्याचं प्रतिपादन कोणी केले तर वेदाने केले. वेद प्रतिपादन करतात, कारण वेद हे सांगतात की भगवंताच्या श्वासातून तयार झालेत. का बरोबर ना? हा, तयाचे जयाचे निश्वासे प्रगटेले वेद राशी, हा असंच आहे. म्हणजे वेद हे देवांच्या श्वासातून तयार झालेले. मग सर्वश्रेष्ठ काय आहे तर वेद, आणि त्या वेदाने याचं प्रतिपादन केलंय की ओम नमो ज्याद्या गणपती बाप्पा हे आहेत म्हणून वेदाने प्रतिपादन केले. तर आता वेदाचं एक उदाहरण आहे की ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आपण परमार्थ करतो, प्रत्येक जण हा परमार्थ करतो. आपल्याला परमार्थ करताना सुख दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात. प्रत्येकाला वाटतं की परमार्थ केल्यानंतर सुख भेटतं, प्रत्येकाला वाटतं ना परमार्थ आपण करत राहिलो ती सुख भेटतं. पण परमार्थ करतोय आणि सुख भेटतं हे चुकीचं आहे. फक्त परमार्थ आणि सुख नाही, तर परमार्थामुळे आपण जे दुःखात आणि सुखात या दोन्हींमध्ये सांगड घालायची असेल तर परमार्थ गरजेचं आहे. कारण सुखातही आपण वाहवत जातो, परमार्थ नसेल तर आपण सुखातही वाहवत जातो आणि दुःखात पण आपण कोलमडून जातो. तर या दोन्हींची सांगड घालण्यासाठी परमार्थ हा गरजेचा आहे. तर ओमचं अजून एक तुम्हाला सांगते वर्णन की सगळ्यांच्या आधी ते ईश्वर जे तत्व होतं, तर ते सांगायचं कसं की एकदा काय झालं, सर्व यांना म्हणजे देवांना गर्व झाला की जर आम्ही हे नाही केलं, म्हणजे आम्ही आमचं कार्य नाही केलं तर काय होईल. अग्निदेवाला म्हणजे सर्वच देवांना गर्व झाला की जर आम्ही आमचं कार्य जर नाही केलं तर काय होईल. तर मग एकदा काय झालं की देवाला वाटलं की अरे एखाद्या जीवाला गर्व होतं हे मान्य आहे, आपल्याला माणसांना सामान्य माणसाला गर्व होतं हे मान्य आहे, पण जर देवाला गर्व व्हावा हे काही योग्य नाही. आणि मग परमात्मा एका सामान्य भाविकाच्या रूपात आले आणि ते सर्व देवमंडळी बसलेले असताना परमात्मा आले आणि म्हणाले की ते सर्वजणांनी विचारलं की आपण कोण. तर ते म्हणले काही नाही, मी सामान्य भाविक आहे, इथून चाललो होतो आणि तुमचं काही चर्चा झाली त्यावेळेस म्हटलं मी आलो पाहिला की काय चाललंय. तर म्हणजे इथं कसं झालं माहिती का, वडील सर्व पाहतात, ते वडिलांनी सर्व प्रपंच कष्टाने उभा केलाय आणि वडील म्हणजे सगळं करतात ते, पण मुलांमध्येच भांडण लागतात, मी जर काय नाही केलं तर कसं होईल. तर परमात्मा आले आणि एक वाळलेल्या गवताची गाडी होती, मूठ होती थोडीशी, आणि अग्निदेवाला म्हणाले की तुमचं काय सामर्थ्य आहे. तर अग्निदेव म्हटलं की मी एकाच आपल्या ब्रह्मांडामधलं काही पण जाळू शकतो. आणि तर मग त्यांनी काय केलं की म्हटले ठीक आहे, तुमचे ते सामर्थ्य आहे तर ही गवताची गाडी तुम्ही पेटवून दाखवा. आता पेटवून दाखवा म्हटल्यानंतर अग्निदेवांना राग आला, म्हटले पेटवून दाखवा, माझी एक थिनकी तेवढंच काम करू शकते, गवत पेटवायचं फक्त एका थिनकीचं काम आहे ना. आणि मग असं वाटतं म्हटल्यावरती
तरी म्हटले तुम्ही पेटवून दाखवा. त्यांनी प्रयत्न केले, अग्निदेवानी आपले सामर्थ्य लावले ना, गवत पेटवायला लागले, पण ते गवत काही पेटलं नाही. त्याने अजून सामर्थ्य लावलं, परंतु काही गवत पेटलं नाही. अग्निदेव पर अग्निरूपात आले तरी सुद्धा गवत काही पेटलं नाही. आणि त्याच्यानंतर मग वायुदेवाकडे आले. वायुदेवाचं सामर्थ्य की काही पण उडवू शकतात त्यांच्याशिवाय. तर वायुदेवांना पण काही शक्य झालं नाही ते गवताच्या गाडीला, काहीच झालं नाही. कारण करणारा कोण आहे? परमात्मा आहे, तोच सगळं. आणि मग म्हणजे त्यावेळेस की करता करविता म्हणजे ईश्वर तर तो परत तेच, म्हणजे तो परमात्मा गणपती बाप्पा तोच परमात्मा. म्हणजे कुणी किती केलं तरी सगळ्यात आधी तोच आहे. आद्य ओम नमो, जे आद्य म्हणजे सर्वांच्या आधी आद्य तो गणपती बाप्पा किंवा परमात्मा, पांडुरंग परमात्मा, तो सगळ्यांच्या अगोदर आहे. वेद प्रतिपाद्या, वेदाचं प्रतिपादन केले. आणि जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आता स्वसंवेद्या म्हणजे काय की स्वतःच म्हणजे तोच त्याला जाणू शकतो. ज्ञान स्वरूप स्वतः काय आहे तो देव देवालाच माहिती आहे. आपण काही त्याचं किती वर्णन केलं तरी आपण काहीच सांगू शकत नाही. तो देव कायच आहे स्वतः. म्हणजे जसा काही समुद्र आहे आणि तो समुद्र त्या समुद्रालाच माहिती आहे की नाही असं. आता इथे जे गणपती बाप्पाचं वर्णन केलंय, इथं मला एक गणपती बाप्पांचं सांगायचंय की गणपती बाप्पांचे कान कसे आहेत? मोठे आहेत, है की नाही? गणपती बाप्पांचे कान मोठे आहेत. तर गणपती बाप्पा याच्यातून काय सांगतात की कान मोठे आहेत, तर आपण माणसांनी त्या बाप्पासारखं व्हायचंय. मोठ्या कानामधून की ऐकण्याची आपल्यात क्षमता असली पाहिजे. जर आपल्याला मोठं व्हायचंय, अध्यक्ष व्हायचंय एखाद्याच्या गोष्टीचं किंवा काही पण मोठं व्हायचंय, तर काय आपल्याला ऐकण्याची क्षमता पाहिजे आपल्याकडं, असं गणपती बाप्पा सांगतात. गणपती बाप्पांचे डोळे कसे आहेत? छोटे गणपती बाप्पांचे डोळे बारीक बारीक आहेत ना. तर त्या म्हणजे आपली नजर ही कशी पाहिजे? तीक्ष्ण पाहिजे. आपल्याला पाहण्याचा दृष्टिकोन हा बारीक पाहिजे, आपलं लक्ष बारीक पाहिजे. आता समजा आपण आपली मुलगी एखाद्याच्या आता इथली नाही, समजा कोणाची सांगते मी, आपली मुलगी आपली शाळेत जाते, आई वडिलांचं लक्ष किती बारीक पाहिजे मुलीवरती. मुलगी किती वाजता जाते, किती वाजता येते, हे की नाही? लक्ष पाहिजे ना. आजचा जो काळ आहे त्याच्यानुसार आपलं आई वडिलांचं मुलीवरती लक्ष पाहिजे, एकदम तीक्ष्ण नजर पाहिजे. त्यावेळेस गणपती बाप्पांच्या त्या बारीक नजरेतून आपण ते घ्यायचे की आपली नजर ही तीक्ष्ण असावी. त्याचप्रमाणे गणपती बाप्पाचं पोट कसं आहे? तर मोठं आहे. मोठं पोट यासाठी की त्या पोटामध्ये त्याप्रमाणे आपण व्हायचे. आपलं तसंच पाहिजे की कुणी काही सांगू द्या, एखादा व्यक्ती आपल्या जवळ काहीतरी मन मोकळं करतो, है की नाही? बऱ्याच वेळा करतात, पण आपण काय करतो ते इकडून येतं आणि आपण लगेच दुसऱ्याला सांगतो, है की नाही? म्हणजे एका ठिकाणी ना अशी मूर्ती होत्या 3 विकायला, गणपती बाप्पाच्या 3 मूर्ती विकायला होत्या बाजारामध्ये. तर त्यातल्या एका मूर्तीची किंमत होती 5,000 रुपये, एका मूर्तीची किंमत 10,000 आणि एका मूर्तीची 20,000. मूर्त्या सेम होत्या, सेम टू सेम 3 मूर्त्या होत्या, पण त्या मूर्तींची किंमत वेगवेगळी होती. आता घेणाऱ्याला प्रत्येकाला वाटायचं काय मूर्ती 3 आहेत, पण हा समजा मूर्ती 3 आहेत म्हणजे सारख्याच आहेत, पण त्यांच्या किमती का वेगळ्या आहेत. तर एक हुशार माणूस होता, ज्ञानी काकांसारखे, तर ते म्हटले बरं का किंमत यांची जास्त म्हणजे असेल, फरक का असेल? तर ते गेले आणि मूर्तीचं निरीक्षण केलं. तर त्या मूर्तीमध्ये मूर्तीच्या फक्त कानाला होल होते, छिद्र होते कानाला 3 मूर्तींच्या. तर त्याने एका मूर्तीच्या कानातून इकडच्या साईडनी तार घातली, तर ती तार इकडून डायरेक्ट दुसऱ्या साईडनी निघाली आणि ती मूर्ती 5,000ला होती. दुसऱ्या मूर्तीकडे गेले, त्या मूर्तीची तार घातली इकडच्या साईडने, तर ती तोंडातून निघाली. म्हणजे एखाद्याने आपण सांगितलं तर पहिल्या मूर्तीचं काय होतं की इकडून तिकडे वारे गेलं नाही का, म्हणजे आलं तसंच गेलं, त्यांनी काहीच घेतलं नाही. दुसरी मूर्ती इकडून आलं कानात आणि ती तोंडातून तार निघाली. म्हणजे कुणीतरी आपल्याला काहीतरी सांगितले तर आपण ते लगेच दुसऱ्याजवळ हे केलं, तसा अर्थ घ्या. आणि तिसऱ्या मूर्तीची जी तार आपण कानातून टाकली
तर ती तार पोटात गेली म्हणजे कुठे गेली ती कळालीच नाही. तर अशा प्रकारे की आपण येणार, समजा कुणी सांगतंय काही असू द्या, तर ते आपल्या पोटात साठवलं गेलं पाहिजे. ते काय सांगते तर आपण त्या म्हणजे आपण आपल्याजवळ राहिलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट कोणाला म्हणजे सांगायची नसते किंवा त्याच्यातून काहीतरी घडत जातं. असं हे गणपती बाप्पांचं सांगतात. गणपती बाप्पांचं अजून एक काय आहे की गणपती बाप्पांना दात एकच आहे की नाही. आपण काय म्हणू की मग एकच दात आहे, आपल्याला एकच दात पाहिजे का? असं नाही. म्हणजे गणपती बाप्पांचे दात पाहिजे दात आहे की नाही. खायचं दात एकच आहे ना. आणि आपलं कसं असतंय म्हणजे आहे की नाही, दाखवायचे दात आणि पायचा दात म्हणजे हे दोन्ही एकच असावे. लक्षात येते ना. म्हणजे मी असं काही वेगळं नाही सांगत. असं म्हणजे गणपती बाप्पाकडून खूप घेण्यासारखं. म्हणजे गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. गणपती बाप्पा आता अजून एक सांगते की म्हणजे देवांमध्ये हे चाललं होतं, स्पर्धा होती की सर्वश्रेष्ठ मान द्यायचा. जो पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल त्यांना अग्रस्थानी मान द्यायचा असं ठरलं होतं. तर काय केलं, सर्वजण निघाले आपली पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्यासाठी. पण गणपती बाप्पांनी बुद्धीची देवता असल्यामुळे त्यांनी अभ्यास केलेला आहे. गणपती बाप्पांनी अभ्यास झालेला. त्यांनी काय केलं, आपल्या जागेवर उठले फक्त आणि आपल्या आईवडिलांचं दर्शन घेतलं आणि आईवडिलांनाच 7 प्रदक्षिणा घातल्या. आणि गणपती बाप्पा म्हणजे तिथंच त्यांनी वाचलेली होती की आईवडिलांना प्रदक्षिणा घातल्या म्हणजे आपली पृथ्वी प्रदक्षिणा होते. हे त्यांनी अभ्यास केलेला होता आणि गणपती बाप्पांची पृथ्वी प्रदक्षिणा झाली. तर आपण पण आपल्या आईवडिलांची ही पूजा केली पाहिजे आहे की नाही. आता इथं खरं पाहिलं तर छोटी छोटी पोरं पाहिजे ऐकायला, तर कुणीच नाही. आता यांना तुम्हाला सांगायचं असं होतंय मला, म्हणजे लहान मुलांनी तर यायला पाहिजे किंवा आपल्या आई वडिलांनी त्यांना आणलं पाहिजे. इथलं जे जवळचे त्यांनी तरी यायला पाहिजे. एक तर अर्धा पाऊण तास आपला असते, एवढ्या वेळात तरी यायला पाहिजे. आता ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आता मी अगोदरच इकडे गेले होते तर आता परत रिटर्न येऊन सांगते. स्वसंवेद्या म्हणजे आपण स्वतःला जाणून घेणे. म्हणजे गणपती बाप्पा किंवा देव जो परमात्मा आहे तो स्वतःला माहिती की काय आहे ते. आता बघा, आपलं भांड जेवढं स्वच्छ, आपल्याकडे घेण्याची जेवढी पात्रता आहे, किंवा समजा एखादं कीर्तनकार आहे, कीर्तन केले त्यांनी, पण आपल्याला ते कीर्तन किती पट समजतं, ज्याच्या बुद्धीच्या प्रमाणात ते कीर्तन समजतं आहे की नाही. कीर्तनकार एकच आहे पण ऐकणाऱ्यांना आपली जेवढी क्षमता आहे तेवढंच आपल्याला घेता येतं ना. आता बघा, कबीर महाराज एक दृष्टांत आहे. कबीर महाराजांकडं त्यांचा एक शिष्य आला आणि लगेच म्हटला मला मंत्र द्या. लगेच म्हटले मला मंत्र द्या. तर कबीर महाराज काय म्हटले की तुम्ही काय कर, तू आता लगेच मंत्र देता येत नाही म्हटले, मला लगेच मंत्र पाहिजे, मला वेळ नाही, मला जायचंय. तर काय म्हटले कबीर महाराज की आता एक काम कर, तू ना शेजाऱ्यांकडून दूध घेऊन ये. कबीर महाराजांनी घरातलं एक असं पातेलं दिलं, एकदम जुनं, 2-3 वर्ष वापरलंच नाही असं एक पातेलं दिलं आणि म्हटले जा दूध घेऊन ये म्हणून. तर ते म्हटले दूध घेऊन यायचं, हे भांड तर खूप खराब आहे, तेवढं घासून द्या. गुरुलाच सांगितलं त्यांनी ते भांड घासून द्या. तर कबीर महाराज म्हणले काय नाही होत, तसंच घेऊन जातो आणि दूध घेऊन ये. ते म्हटले नाही ते खराब होईल, ते भांड खूप खराब आहे आतून, आणि ते मी घेऊन गेलो दूध, त्याच्यात दूध आणल्यानंतर ते काय होईल, दूध नासून जाईल. म्हटले मग कबीर महाराज म्हणले मी तेच म्हणतोय की तुला लगेच मंत्र देता येत नाही है की नाही. असं म्हणजे देवाला जाणू शकतो आपण. समुद्र किती मोठा आहे की नाही. समुद्र आपण म्हणतो कुठं गेलो तर आपण म्हणतो समुद्र मी पाहिला, पण समुद्राचा केवढा आहे तो आपल्याला सांगू शकत नाही आपण. त्याचा फक्त एखादा कोपरा बघून येतो ना आपण म्हणतो की आपण समुद्र पाहिला, तर तो समुद्र काय आपल्याला सांगता येत नाही केवढा आहे. तर आता याच्यातलं
जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूप गणेश म्हणजे आपल्या आतमध्ये असलेला अंतरात्मा आहे की नाही, प्राण. आता अजून एक अवयव म्हणजे आपल्या शरीरातील अवयवांना गर्व झाला, एकदा सगळ्या अवयवांना गर्व झाला आणि ते काय केलं त्यांनी, ते प्रजापतीकडे गेले की आमच्यातलं सर्वात श्रेष्ठ कोण तुम्ही सांगा. आता सर्वात पहिल्यांदा ते म्हटलं तुमच्यातलं ज्याच्याशिवाय तुमचं म्हणजे व्यवहार, शरीराचा व्यवहार ज्याच्याशिवाय तुमचा थांबेल ते तुमच्या सर्व मोठं सर्वात श्रेष्ठ ते. आणि मग आपली सर्वात पहिल्यांदा आपले तोंडात वाणी निघून गेली आणि वर्षानंतर परत आली आणि म्हटली की तुमचा व्यवहार, मी गेले तुमचा व्यवहार कसा चालला. तर काही नाही, मुका माणूस जर राहतो तसं मी राहिलो आहे की नाही. आणि त्याच्यानंतर मग हे गेले, पाय निघून गेले वर्षभर आणि वर्षाने आले. म्हटले अरे कसे थांबले तुम्ही, कसं जगलात तुम्ही. काय नाही, पांगळा माणूस जगतो तसा मी जगलो, तसं आम्ही राहिलो. आणि त्याच्यानंतर हे म्हणजे हे एक अवयव गेला, जसं ते अवयव नसल्यावरती राहतो तर समजा डोळे निघून गेले वर्षभर आणि आल्यानंतर म्हटले की अरे मी नव्हतो तुम्ही कसे राहिला, आंधळा माणूस जगतो तसा राहिला. पण शेवटी वेळ आली ती प्राणाची आणि तो प्राण जेव्हा शरीराच्या म्हणजे दरवाजाच्या बाहेर तेव्हा त्यांनी जेव्हा पाऊल टाकला तेव्हा सगळे व्यवहार बंद पडले. चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलवितो हरी. आणि त्यावेळेस तो कोण आहे तर आपल्या आतमधला आत्मरूपा म्हणजे आहे की नाही, आत्मरूपा असे माऊली सांगतात. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्याचा अजून एक अर्थ येतो स्वयंप्रकाशित. परमात्मा कसा आहे, स्वयंप्रकाशित आहे. याचं भागवतामध्ये एक आलेलं उदाहरण की गोपिका आहेत. गोपिका या किती वेळ सांगा, गोपिका येतात आपल्या याच्याकडे, यशोदामाईकडे येतात. म्हणतात की हा श्रीकृष्ण आहे ना, हा तो खूप नटखट आहे, खूप खोड्या करायला लागलाय. तो येतो ज्यावेळेस दुधात म्हणजे गायांचं दूध काढायचं ते वेळ नसती तेव्हाच वासरू सोडून देतो आणि घरातील दह्या दुधाची भांडी येतो चोऱ्या करतो, दह्या दुधाची भांडी फोडून टाकतो. तोच नाही खात, तो दुसऱ्यांना पण वाटतो. आणि त्याच्याकडे ज्या वेळेस हे बघतात म्हणजे आम्ही त्याच्यावर राग होतो तो हसतो म्हटले. आणि त्याच्यानंतर काय तर गोपिका यशोदामाई काय म्हणते त्याला की अगं मग तुम्ही हे करताय, तुम्ही त्या दह्या दुधाची भांडे अंधारात लपून ठेवा म्हणजे त्याला दिसणार नाही. अंधारामध्ये लपून ठेवा ती भांडी म्हणजे श्रीकृष्णाला दिसणार नाही. गोपिका म्हणतात अहो अंधारात काय लपून ठेवायचं, श्रीकृष्ण जेव्हा आतमध्ये येतो घरात प्रवेश करतो त्यावेळेस आपोआप घरात उजेड पडतो. कंठी धरीला कृष्ण बनी अवघा जनी प्रकाश म्हणजे. आणि आता मी सांगितलं की आत्मरूपा, आत्मरूप हा प्राणच आत्मरूप आहे ना. तर याची जाणीव आपल्याला का नाही होत, सगळ्यांना माहिती आहे आत्मरूप आहे की नाही, सगळ्यांना माहिती. पण याची जाणीव कोणालाच होत नाही कारण ज्याचा त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. अजून एक याची श्रीकृष्ण म्हणजे भागवतातलीच आहे कथा की श्रीकृष्ण दुर्योधनाला सांगतात की जा आणि नगरामधून एक सज्जन मनुष्य शोधून आण, सज्जन माणसाला घेऊन ये. तर दुर्योधन जातो. आता दुर्योधनाची दृष्टी कशी हो पाहण्याची आहे की नाही, दृष्टच आहे म्हणजे त्याचा दृष्टिकोन कसा आहे. तो जातो नगरामध्ये फिरतो, 2-4 तास फिरतो परंतु त्याला काही सज्जन माणूस भेटत नाही. तो येतो आणि श्रीकृष्णाला म्हणतात की देवा मला नगरात कोणीच सज्जन माणूस भेटला नाही. आणि त्याच्यानंतर देव युधिष्ठिराला सांगतात की जा आणि एखादा दुर्जन माणूस शोधून आण. ते जातात
पण त्यांना पण कुणीच दुर्जन माणूस भेटत नाही. युधिष्ठिर परत येतो आणि म्हणतात, देवा मला काही कुणीच दुर्जन माणूस भेटला नाही, कारण तुझीच जर सगळी ही रूपं असतील, म्हणजे तुझा जर अंश असेल तर हे दुर्जन कसं असू शकतात. म्हणजे त्यांचा सुद्धा म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन, प्रत्येकाचा जसा जसा दृष्टिकोन असेल तसे आपला भाव असतो, त्यालाच म्हणजे आत्मा कळतो. ह्या परमात्म्याची प्राप्ती जर करायची असेल, हे की नाही, तर प्रत्येकाने आपला पाहण्याचा दृष्टिकोन हा चांगला ठेवला पाहिजे. प्रत्येकाने देवाचा अंतःकरणापासून देवाची प्रार्थना केली पाहिजे. आणि अजून हा जो ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू, म्हणजे ओम कोण आहे तर देवा तूची गणेशू. माऊली म्हणतात, देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू, म्हणजे सगळ्यांच्या मतीमध्ये प्रकाश करू शकतोस तू, ते तूच गणपती बाप्पा तूच आहेस. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. आता म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी म्हणजे इथे माऊलींनी आपल्या गुरूंना वंदन केलं आहे, हे की नाही. आता प्रत्येक आपल्या सर्वांनी आपल्या आत्मरूपी प्राणाचं, आत्मरूपाचं, गणपती बाप्पाचं स्मरण करावं एवढंच सांगते. आणि झालेली सेवा ही ईश्वरचरणी परमात्म्याच्या चरणी समर्पित करते. आणि मला खरं म्हणजे असं, आता एवढे सगळेजण माझ्या समोर बसलेत, पण त्या दिवशी मला काका बोलले की पल्लवी तुला वाटतंय का प्रवचन करावं? अहो करावं खूप वाटतंय, लहानपणापासूनची इच्छा, छोटी होती तेव्हापासून वाटायचं की मी प्रवचन करावं. पण गायन करता येतो, खूप म्हणता येतं मला, पण असं बोलता येईल की नाही असं वाटत होतं. पण सर्वांचे आशीर्वाद, मामांचे, विलास काका, विष्णू मामांचं पहिल्यापासून, जेव्हापासून मी इथं आले तेव्हापासून, आता लग्न कसं जमलं तेव्हा माहिती काकांना. आणि काका मामा पण काय म्हणायचे की मला माझ्या पुढं माझा वारसा पल्लवी तुला चालवायचा आहे. मी आता थकलोय, मला तुझा माझा देवाचा अध्यात्माचा वारसा तुला चालवायचा पुढे, आणि तू हे कर. खूप दिवस माझ्या मागे लागले, पण माझं म्हणजे तिथं बसण्याचं धाडस होत नव्हतं की मला माहित नाही मी किती योग्य तिची, असं चालले प्रयत्न केले मी. आणि सर्वात महत्वाचं सांगेल की सगळ्यांचा म्हणजे घरातील देशमाने कुटुंबाचा सगळ्यांचा मला सहकार्य, सगळ्यांचा आधार आहे. कारण कोणत्याही समजा कार्यक्रमात निघाले ते घरून जर साथ असेल तरच आपण ते करू शकतोय, आहे की नाही. गावातला पण, गणेशवाडीतल्या पण, गावातल्या सगळ्यांचा म्हणजे पाठीवरती हात आहे म्हणून मी करता येतं. 2 शब्द मी बोलू शकले, कसं तरी बोलिलेले कुरे वेडी वाकुडे उत्तरे, वाकडे तिकडे 2 शब्द मी बोलले. आणि खरं तर इथे आता उपस्थितच नाही माझे पतिदेव, पण खरं कारण तेच आहे की मी इथं बसून 2 शब्द बोलले, कारण त्यांचं कायम मला बोलणं की तू बोलतीये करती, पण तू प्रवचन कर पल्लवी, करू शकते तू, कर. म्हणजे पाठवून काहीतरी म्हणतात ना, एखादे यशस्वी माणूस किंवा काहीतरी, तर त्याला आधार असतो, मागून प्रोत्साहन दिलं पाहिजे, कुणीतरी करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे, तरच आपण करू शकतोय, नाहीतर शक्य नाहीये. माझ्या सासूबाईंचं पण कधीच असं नाही की म्हणजे 6 आता एकच नाही 6 सासू आहेत, कोणाचंच नाही असं की आता ही चालली पुढं मग घरून नावं ठेवले तर चालली कुठं देवाच्या याला. कधीच कुणीच मला असं कुणीच नाही म्हटलं. कधी पण कार्यक्रमात गेले तर नवनाथ मामाचं सहकार्य, मला असं वाटायचं मी कधी चुकून मला नाही यायचं, नाही म्हण तू जा पुढं. म्हणजे कसं सगळ्यांच्या साथीने मी हे करू शकले, 2 शब्द बोलले, तर ही सेवा सगळ्यांच्या, माझ्या आई वडिलांसारखे. अजून एक विसरले मी, सगळ्यात महत्वाचं की माझी आजी भिकूबाई भाऊ झिंजाड यांचे माझ्यावर जे संस्कार झाले लहानपणी, त्याच्यामुळे मी खरं म्हणजे इथं करते प्रवचन, 2 शब्द बोलते. माझ्या आजीने मला पहिल्यापासून खूप म्हणजे खूप जीव लावला, आणि हे परमात्म्याच्या बाबतीतच सांगितलं. कधी पण जवळ म्हणजे गेले ना आईच्या जवळ, आजी खाटोच बसलेली असायची, बाई ये इथं बस, मला एक अभंग म्हणून दाख.
म्हणजे माझ्या आईच याच्यामधून होती. आई म्हणजे ती आजी म्हणून नव्हती तिथं, आम्हाला आई म्हणायची. मला आई म्हण, आजी म्हणजे लांबचं इथं म्हणायची, आजी नाही म्हणायचं, आई म्हणायचं. आता इथं लग्नाचा विषय पण सांगते की त्याच कारणाने माझं लग्न जमलं. हे सगळे लोक मला पाहायला आलते, विष्णू मामा, हरिभाऊ काका, परत गेले ते आता कानिप मामा, दादा दादा महाराज आणि अजून राजाराम काका होते. हे सगळे महाराज मंडळीच मला पाहायला आलते गारखिंडीला. म्हणजे मला पाहायला नव्हते आले, सॉरी, ते माझ्या आत्तीच्या नातीला पाहायला आलते. आणि मी तिथं यांना मी कॉलेजवरून आले, माझ्या आईने फक्त मला आजीने बोलवली, हाक मारली, कुणी आलं तरी चहा करायला जायचं म्हणून मला हाक मारली, मी गेले. आणि मला हे सगळी महाराज मंडळी दिसली. मला काय माहित नाही ते कोणाला मागणं म्हणून आले. त्यांच्याबरोबर दत्ता मामा होते. तर दत्ता मामांच्या समजा त्या आत्ते माझी, तर ती माझी भाची. मग ते सगळे माझ्याकडं तिथं आजीकडे आले आणि मला वाटलं ही सगळे महाराज मंडळी आल्यात. मी सगळ्यांच्या पाया पडले, कारण वारकरी आल्यावर सगळे आमच्या आजीच्या इथं आईच्या इथं राहायचे. सगळ्यांच्या पाया पडले. आणि त्यांनी दुसरी पोरगी पाहिजे सोडून ते मलाच बघत होते. मला माहित नव्हतं, मी त्यांना चहा केला आणि अशा पद्धतीने माझं लग्न झालं. आणि खरंच मी म्हणजे धन्य आहे की मला असं गाव भेटलं, माझं घर भेटलं, असं खरंच धन्य झाले. बस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत